केंद्र सरकारने लागू केलेला वक्फ दुरुस्ती कायदा 2025 हा देशाच्या घटनात्मक, सामाजिक, धार्मिक आणि कायदेशीर रचनेच्या विरोधात आहे। हा कायदा वक्फच्या स्वायत्ततेवर, मुस्लिम समाजाच्या धार्मिक हक्कावर आणि भारतीय संविधानात अल्पसंख्याकांना दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर थेट आक्रमण आहे। त्यामुळे केंद्र सरकारने हा काळा कायदा तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा 13 जून नंतर व्यापक आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे मौलाना उमरीन महफूज रहमानी यांनी आज नांदेड येथे पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला ऑल इंडिया फेडरेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष जियाउद्दीन सिद्दीकी, रऊफुद्दीन अशरफी, मुफ्ती अयूब कासमी आणि नासेर खतीब आदी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी। लोगों की बात सुनना और उनके जायज़ और माकूल मुतालबे को पर तवज्जो देना और बवक्त ज़रूरत उसको तस्लीम करना ज़रूरी होता है। ये नहीं कि आप करना नहीं है, इसे डिक्टेटरशिप तो कहा जा सकता है, डेमोक्रेसी नहीं कहा जा सकता। हर एक की बात, हर एक का पक्ष आपको सुनना चाहिए और उसमें से जो बात सही है उसे कबूल करना चाहिए। दुनिया का हर इंसाफ पसंद और हर मजबूती है, साइंटिफिक बुनियादों पर कोई बात कही जा रही है, डॉक्यूमेंट्स और एविडेंस की बुनियाद पर कोई बात किया गया। हम ये समझते हैं कि प्रॉपर्टीज को प्रोटेक्ट करने के बजाय उसको नुकसान पहुंचाने वाला है और जो हमारी पुरानी प्रॉपर्टीज हैं वो सब खतरे में आ रही हैं और नया वक्फ कायम करने के लिए हमको बहुत दुश्वारी होती है। इसमें ये बात है कि 5 साल का प्रैक्टिसिंग मुसलमान होना ज़रूरी है वक्फ करने के लिए। इसी तरह वक्फ का यूज़र को गैर मोतबर करार दिया जा रहा है और इसमें ऐसे अमेंडमेंट किए गए कि जिसकी वजह से आने वाले दिनों में वक्फ प्रॉपर्टीज का सत्यानाश होने का खतरा है। इसलिए मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड और सारे मुल्क के मुस्लिम समुदाय पूरा का पूरा इस कानून को वापस लेने का मुतालबा करते हैं। हम ये कह रहे हैं कि जो वक्फ एक्ट है 1995 का वो ठीक है, उसको रहने दिया जाए। जो अमेंडमेंट किया गया है इसकी ज़रूरत नहीं। और अगर वक्फ के प्रोटेक्शन की बात है तो उसका रास्ता निकाला जा सकता है। अगर आप गवर्नमेंट चाहती है कि वक्फ को और मजबूत बनाया जाए, वक्फ बोर्ड को और मजबूत बनाया जाए, रास्ता खुला हुआ है। लेकिन ये कि आप एक तरफा तरीके पर अपनी राय हम पर थोप दें और पूरे मुस्लिम समुदाय को आप बेचैन कर दें, ये काबिल कबूल नहीं है। बात भी पेश में मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की और हम वहाँ पे अपनी बात पूरी रख रहे हैं। लेकिन चूँकि ये मामला गवर्नमेंट के हाथ में है तो गवर्नमेंट अगर चाहे तो एक दिन में उसको खत्म कर, जब वो चाहे अमेंडमेंट वापस ले सकती है। इसलिए हम अदालत से भी गुहार लगा रहे हैं और गवर्नमेंट से भी मुतालबा कर रहे हैं कि आप इसको वापस ले लें, इसकी ज़रूरत नहीं। देखिए बात क्या है कि जमहूरियत में टूटे हाथों की कीमत होती है, गिरे हाथों की कीमत नहीं होती। अगर हम किसी भी राइज तरीके से एहतजाज दर्ज करा रहे हैं तो आप ये नहीं कह सकते हैं कि वो मौसर नहीं हो रहा। और अगर 10, 20, 25, 50 लोग सोशल मीडिया पर कोई बात लिखते हैं तो पूरी मुस्लिम समुदाय की राय नहीं, लाखों लोग जमा हो रहे हैं हमारे साथ एहतजाज कर रहे हैं, वो सब समझ रहे हैं कि ये एहतजाज के तरीके हैं और कहीं ना कहीं असरअंदाज हो और उसका असर इससे भी आप महसूस करें कि उधर से रिएक्शन भी आ रहा है। अगर असर नहीं हो रहा है तो रिएक्ट क्यों किया जाए? 13 जुलाई के बाद क्या करने वाले हैं? अब तो वो हम लोग जब बैठेंगे, जब बातचीत होगी तब हम लोग कोई एक डिसीजन लेंगे इंशाअल्लाह। जब तक सुप्रीम कोर्ट का कोई फैसला भी आ जाएगा। और अभी हमने एक स्टेप तय किया था 13 जुलाई तक और उसमें हम मुख्तलिफ काम कर रहे हैं, जलसे कर रहे हैं, तहरीक चला रहे हैं, लोगों को के अंदर जागरूकता ला रहे हैं, उनको बेदार कर रहे हैं। लेकिन 13 जुलाई के बाद फिर हम बैठेंगे, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अपने सब मेम्बरान को पूरे देश से बुलाएगा, सारी जमातों को, संस्थाओं को बुलाया जाएगा जो अलग अलग जमातें हैं, मसलक हैं, और फिर हम लोग कोई फैसला करेंगे कि हमको क्या करना है। वैसे हम ये चाहेंगे कि उसकी नौबत ना आए, गवर्नमेंट हमारा बड़ा आखिरी सवाल ये है कि समाज में कुछ लोग बाज़ाब्ता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पर
कर रहे हैं, तो उन लोगों का क्या बयान देंगे? जो लोग जुड़ना चाह रहे हैं उनको मोरल डाउन करने की कोशिश कर रहे हैं। देखिए, ऐसा ऐसा हर जगह होता है, और जब तक कोई तनकीद नहीं की जाएगी, आपकी तहरीक में मजबूती नहीं आएगी। जो लोग तनकीद करते हैं वो इस तहरीक को और बढ़ावा दे रहे हैं, तो हम उनका शुक्रिया अदा करते हैं और ये कहना चाहते हैं कि उस पाले में रहने के बजाय इस पाले में। केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पीक गुणवत्ता वाहन अधिसूचना व प्रसारण समितीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या 93व्या बैठकीत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी पीक वाहनास क्षेत्रवाढीस देश पातळीवर मान्यता मिळाली आहे। नवीन पीक वाहनामध्ये गहू पीक वाहन 1KAW 5100, पिवळ्या ज्वारीचं हायब्रिड खरीप वाहन सासवा 65 येलो आणि हरभरा सुपीक जकी हे वाहन नव्याने अधिसूचित झाले आहे। तर सोयाबीन पिकाचे 2 वाहन PDKV अंबा, PDKV पूर्वा व भुईमुग पिकाचे वाहन TAG 73 हे पीक वाहन क्षेत्रवाढीसाठी अधिसूचित झाली आहे। यामध्ये TAG 73 भुईमुग वाहन गुजरात या राज्यासाठी, PDKV अंबा सोयाबीन वाहन छत्तीसगड राज्यासाठी व PDKV पूर्व सोयाबीन वाहन आसाम, मेघालय, दक्षिण पूर्व मध्य प्रदेश या राज्यासाठी अतिरिक्त क्षेत्रवाढीस देश पातळीवर मान्यता मिळाली आहे। कुलगुरू डॉक्टर शरद गडाख व संशोधन संचालक डॉक्टर विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनात गहू पैदासकर डॉक्टर स्वाती भराड, डॉक्टर विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनात गहू पैदासकार डॉक्टर स्वाती भराड, ज्वारी पैदासकार डॉक्टर RB घोराडे, हरभरा पैदासकार डॉक्टर अर्चना थोरात, भुईमुग पैदासकार डॉक्टर मनीष लाडोळे व सोयाबीन पैदासकार डॉक्टर सतीश निचळ आदी शास्त्रज्ञांच्या योगदानातून सदर उपलब्धी कृतीत आली आहे। पैदासकर शास्त्रज्ञाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी अभिनंदन केले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी। लोणार तालुक्यातील येवती येथील राष्ट्रवादी शरद पवार गट विद्यार्थी सेनेने गावातील व्यायामशाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच प्रयाग पाटोळे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे। मागील 3 वर्षापासून या व्यायामशाळेचे बांधकाम पूर्ण झाले, परंतु अजूनही साहित्य उपलब्ध नाही। तरी हे साहित्य उपलब्ध करून लवकरात लवकर द्यावे, अन्यथा पुढे आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे तसेच मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातला असून सिंदखेड तालुक्यातील ताडशिवणी, जांभोऱ्यासह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने हजेरी लावली। या परिसरातील शेतकऱ्यांचं उन्हाळी पिकाचं खूप प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। सतत 4 ते 5 दिवसापासून या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकुडे यांनी। संजय भोयर हे आर्णी तालुक्यातील चिखली येथील कार्यालयात 5 वर्षापासून ICRP विभागात कार्यरत आहे। मागील 2 वर्षापासून यांच्या पत्नीची अनावश्यक चौकशी करून व कामात अडथळा निर्माण करून काहीही कारण नसताना त्यांना मानसिक व आर्थिक पिळवणूक करण्याकरता काम थांबवून त्यांच्या पत्नीचे वेतन थांबवण्यात आले। त्यासंबंधी चौकशी केली असता त्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून व कार्यालयाकडून उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली। म्हणून दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी त्यांनी संबंधित विभागाविरुद्ध माहितीच्या अधिकारानुसार काही महत्त्वाचे कागदपत्र व कार्यालयाची तपशील तसेच परस्पर विभागात झालेले बदल, माहितीच्या अधिकारानुसार काही महत्त्वाचे कागदपत्र व कार्यालयाची तपशील तसेच परस्पर विभागात झालेले बदल ही कागदपत्रे मागितली असता संबंधित अधिकाऱ्याकडून ती कागदपत्र त्यांना अद्याप पुरवण्यात आली नसून तसेच त्यांच्या पत्नीचे काम व वेतन दोन्ही थांबवून त्यांना शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रास दिला। याच कारणासाठी त्यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला। त्यांच्या पत्नीला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे असे लेखी अर्जाद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आहे। संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा उडवाउडवीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। म्हणून संजय उद्धव भोयर यांनी आमच्यावर होणारा हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करावा असे न्यूज मराठी 24/7 समोर येऊन सांगितलंय। 24/7 निळकंठ मानकर, शहर प्रतिनिधी, यवतमाळ येथे जिल्हा परिषद अंतर्गत
आर्णी तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यामधील उमेद MSRLM अभियानात काही कर्मचाऱ्यांच्या विरोधात जिल्हा परिषद समोर उपोषण इथे उभारण्यात आलेले आहेत. तर जाणून घेऊया या उपोषणकर्ते श्री संजय भोयर यांच्याकडून की आज इथे आपण बसलेले आहात, तर उपोषणाचं काय नेमकं कारण आहे त्याबाबत. संजय भोयरजी नमस्कार. नमस्कार. आपण इथं उपोषणास बसला आहेत, काय सांगता येईल आज? आज दिनांक रोजी मी माहितीचा अधिकार जे टाकलेला आहे यांच्याकडे, तर यांनी पहिले त्या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे की 30 दिवसात ते 90 दिवसाचा आपण यांना कालावधी दिलेला आहे. जानेवारी महिन्यातनी जे माहितीचा अधिकार टाकलेला आहे ते आज मे महिना लागलेला आहे, तरी मला कोण्या माहितीच्या अधिकाराचं उत्तर मिळालेलं नाही आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही जे माहिती अधिकार टाकला होता ते 30 दिवसाच्या मुदतीमध्ये व्हायला पाहिजे आहे, ते झालेलं नाही. बरं, कोणत्या कारणासाठी टाकला होता? माझ्या मिसेसला काही 2023 मध्ये यांनी तिचंवालं काम थांबवलेलं होतं, तर त्या अनुषंगानं हे मला नियम दाखवत होते. तर याच नियमाखाली मी यांच्यावर माहितीचा अधिकार टाकलेला आहे की हे किती नियमामध्ये काम करतात ते. अच्छा, कशासाठी काढला असं काही सांगितलं नव्हतं? नाही, याच्यामध्ये तिला कोणतीच कल्पना दिली नाही की बाबा तुझं काम कशासाठी थांबवलं गेलेलं आहे. आम्ही वारंवार पत्र देऊन त्यांना चौकशी करून असं कोणत्याही याचं त्यांनी हे केलेलं नव्हतं. आता तुमची मागणी जी आहे ती नेमकं काय सांगते? तिला थांबवलेल्या कालावधीपासून पहिले तिला जॉईन करून घ्यायचं आणि थांबवलं त्या कालावधीपासून तिचंवालं मानधन हे संपूर्ण तिला तिचंवालं मिळालं पाहिजे. कधीपासून काढण्यात आलं त्या? हे 2023 पासून तिचंवालं काम थांबवण्यात आलेलं आहे. बरोबर. आतापर्यंत तुम्हाला काही सूचना किंवा परिपत्रक दिलं नाही का? नाही, काहीच नाही, यांच्याकडून काहीच नाही. आम्ही वारंवार यांना पत्र देत गेलो, पण यांनी कुठल्याही प्रकारची कोणतीच माहिती नाही दिलेली आहे, नाही कोणतीच चौकशी केलेली आहे. नोटीस वगैरे काही बडतर्फ अधिकारी असं काहीच नाही? नाही. मग असं अचानक तर काढता येत नाही कोणत्या ह्याच्यात? तर आता यांनाच माहिती कोण्या प्रोसिजरने यांनी मला तिला थांबवलेलं आहे. तर हो का? म्हणजे कोणत्याच प्रोसेस नाही? तुम्ही विचारणा केली आहेत का मग त्याच्याबद्दल? विचारपूस केली आहेत का? हो, मी त्यांना पत्र देऊन वारंवार विचारपूस केलेली आहे. मला नियम दाखवत होते, मी त्याच्यावर माहितीचा अधिकार टाकलेला आहे. काय वाचून दाखवा? हे माहितीचा अधिकार जे आहे ते जिल्हा व तालुक्यावर होणारे IBCB थीमॅटिक अंतर्गत प्रशिक्षणाचा खर्चाचा तपशील मागितलेला आहे आणि त्याच्यानंतर CLF मॅनेजर यांच्या कामाची माहिती मागितलेली आहे. त्याच्यानंतर प्रभाग संघाच्या कराराचा तपशील मागितलेला आहे. त्याच्यानंतर CLF मॅनेजर यांच्या मानधनाच्या अहवालाचं ग्रेडेशन मागितलेलं आहे मी. त्याच्यानंतर हेमंत वरखडे IBCB यांचंवालं मी पदभार आदेश मागितलेला आहे आर्णी तालुक्याचा. त्याच्यानंतर एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 पर्यंतचे ICRP, CLM, CM, कृषी सखी, पशुसखी यांचे अहवाल ग्रेडेशनसह मानधन सीट मी मागितलेली आहे यांना. बरोबर. मग ते प्राप्त झाले? नाही, हे मला काहीच नाही दिलं. आणि हे जे माहिती आहे हे दर महिन्याची यांच्याकडे अवेलेबल असायला पाहिजे होती. आज 5 महिन्यापासून मला फिरवत आहे यांनी. माहितीचा अधिकार टाकून किती महिने झाले? आज मला 5वा महिना लागलेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये मी माहितीचा अधिकार टाकलेला आहे. आज मे महिन्यामध्ये मी उपोषणाला बसलेलो. पुन्हा पत्र दिलं नाही का त्यांना? मी माहितीचा अधिकार टाकला, अ टाकला, ब टाकला, त्याच्यानंतर राज्य माहिती आयोगाकडे टाकलेला आहे. आता त्याची मला जे मी त्यांना फोनद्वारे विचारपूस केलेली आहे. माझं 2026 मध्ये त्याच्यावर त्यांनी सुनवाई लावणार आहे. तर आता 2026 पर्यंत कोणी थांबायचं? आणि अजूनपर्यंत समजा निकालसुद्धा किंवा तुमच्या मिसेसला कामावर सुद्धा घेतलं नाही? नाही, यांनी कोणतं बरं विचारणा केली तर काहीच बोलत नाही या विषयावरती. कोण अजून म्हणजे तुम्ही जे बसलात आता 21 तारखेपासून बसला आहे, तर मग नेमकं मागणी पूर्ण होईपर्यंत तुम्ही उपोषण करणार आहात? हो. आमरण उपोषण सुरू आहेत. ह्या आमरण उपोषणकर्त्या आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई, आपलं नाव काय सांगता? किरण संजय भोयर. किरण मॅडम, काय नेमकं आपण आज इथं उपोषणाला बसला? दिनांक 21 तारखेपासून आपण इथे सगळेजण उपोषणाला बसले आहात, तर काय नेमकं कारण सांगता येईल उपोषणाचं? कारण असं आहे की मी गाव पातळीवर ICRP म्हणून काम करत होते. काम करताना थोडंसं म्हणजे त्यांचं म्हणणं असं झालं की तुम्ही काम व्यवस्थित करत नाही आहे. तर माझ्या मागे 2022 पासून त्यांनी लागले होते. काम थांबवणं त्यांच्याशी काही प्रकरण नसल्यामुळे त्यांनी असं इकडे तिकडे उत्तर देण्यात आलेलं आहे. त्या कारणाने मी
काम थांबवलं होतं आणि नंतर त्यांना भक्कम काही असं प्रूफ दिलं आम्ही तालुक्याच्या स्तरीय. मला असं होत नाही. हो भाऊ थांबा 2 मिनटं. उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत असून ह्या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडी व काँग्रेस प्रणित शेतकरी सहकारी विकास आघाडीचे पॅनल एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे ठाकले आहेत. प्रचाराची रणधुमाळी आजपासून सुरू झाली असून अवघ्या 7 दिवसात दोन्ही पॅनलला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सहकारामध्ये प्रचलित असलेले माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, भाजप जिल्हा समन्वय नितीन भुतडा, विद्यमान आमदार किसनराव वानखडे यांच्या समवेत अनेक दिग्गज नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी काल दिनांक 22 मे 2025 रोजी नाथनगर येथील श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन प्रचाराचं नारळ फोडलंय आणि आपल्या प्रचाराला सुरुवात केली. संत गजानन महाराज यांचा आशीर्वाद भाजपा प्रणित वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडी पॅनलला खरंच निवडणुकीमध्ये तारणार का हा प्रश्न निर्माण झालाय. महायुतीमधील शिवसेना एकनाथ शिंदे, महाविकास आघाडीच्या काँग्रेस प्रणित शेतकरी सहकार विकास आघाडीचे पॅनलमध्ये समाविष्ट झाले असून त्यांची आघाडी झाली आहे. महायुतीतील एक घटक पक्ष काँग्रेससोबत असल्यामुळे भाजप प्रणित पॅनल अडचणीत आला आहे असे प्रथमदर्शनी दिसतंय. परंतु या पॅनलमध्ये असलेले वरील दिग्गज नेते विजयश्रीला नक्कीच खेचून आणतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली असून केवळ 7 दिवस बाकी आहेत. दोन्ही पॅनल शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करणार आहे असा दावा करत आहेत. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यालाच मतदान नाही ही शोकांतिका आहे. मोजक्या मतदानामध्ये घोडे बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघूया कोण किती ताकद लावते यावर या निवडणुकीच्या विजयाचे गणित अवलंबून आहेत. साबळेनगर रेल्वे कॉलनीचे 4 ते 5 इमारती कित्येक वर्षापासून रिकाम्या आहेत. या सर्व इमारती धोकादायक असून मोडकळीस आलेल्या आहेत. या इमारती पाडण्यात याव्या ही मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. या इमारतीच्या आजूबाजूला अत्यंत दाट वस्ती असून पावसाळ्यात या इमारती कोसळण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात. अन्यथा पावसाळ्यात या इमारती कोसळून मोठी दुर्घटना घडली तर त्यास राज्य सरकार, रेल्वे आणि महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिलाय. कारण की रोष वाढत चाललाय लोकांचा. पावसाळा जवळ आलेला आहे. लोकांचा रोष बरोबर आहे आणि तो बरोबर ठिकाणी आहे. कारण बिलकुल आज त्यांच्या जीविताला धोका आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ज्या रेल्वेच्या इमारती आहेत त्या तोडण्यासंदर्भात 3-4 वेळा टेंडर निघतं. पण जर ते प्रोसिजर पूर्ण होत नाही म्हणून जर लोकांचा जीव धोक्यामध्ये टाकण्याचं काम होत असेल तर लोकांचा रोष बरोबर आहे. मला वाटतं रेल्वे प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आहेत. त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. 8 दिवसामध्ये त्यांनी या ठिकाणी संदर्भामध्ये कारवाई करावी. नंतर 8-10 दिवसानंतर आम्ही ते उपोषण तोडायला पण तुम्हाला एवढा वेळ विचार करावा लागतो. कमीत कमी मला एवढं तरी आजचा घ्या मिटिंग की जे जे तुटू शकतात ना ते तर तोडून घ्या. हे बघा, हे बघा, तुम्हीच बघा आता. एक मला आता बोलू द्या. त्यांना बोलू द्या. शांतता बघितलं त्यांनी बरोबर दिवसापासून चाललंय. आपली मिटिंग होऊन जवळपास 1.5 महिने झाले. जे जे भाग तुमचे तुटल्यासारखे आहेत ना तोडून पहिल्या ते तर काम करून घ्या. म्हणजे ऍटलीस्ट लोकांना तुम्ही म्हणताय ना मग अशी बोर्ड लावा फक्त बोर्ड लावून काय फायदा नाही. बारक्या पूर्ण आपल्या डोळ्यात आपण करायचं. झोपलेले माणसं जर वरनं पडलं तर थंडच होणार माणसं. आता पावसामध्ये भिंत भिजतात त्याचा जर खाली पडल्या तर काय होणार आहे बरं. तुमच्या टेंडरवाल्यानंतर ते ऍडजस्ट करायचं सांगा. आणि मग तुम्ही सगळं काय झाल्यावर मग येतात लिवायला. पत्रकार येतो, न्यूजवाला येतो, सगळं येतो. इथं असं झालं बिल्डिंग पडली, घरातल्या एका 6 माणसं मिळून. महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांनी खरीप हंगामापूर्वी तयारीचा आढावा घेतलाय. बैठकीला राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार किसन वानखडे, कृषी अधिकारी संतोष डाबरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर बैठकीत अनेक विभागाचे अधिकारी अनुपस्थित होते. त्याबाबत नाराजी व्यक्त करीत संबंधितांना नोटीस देऊन खुलासे मागवण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या.
खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून त्यामुळे हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या पिकाचे उत्तम दर्जाचे खात्रीशीर बियाणे उपलब्ध होणे आवश्यक आहे। जिल्ह्यात कुठेही बोगस बियाण्याची विक्री होता कामा नये। अनेक ठिकाणी जास्त दराने बियाणे विकले जातात किंवा लिंकिंग करून कृषी निविष्ठा दिल्या जाते। बऱ्याचदा जास्त मागणी असलेल्या बियाण्याचा आणि खतांचा साठा केला जातो। जिल्ह्यात कुठेही असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही केली जाईल असे निर्देश संजय राठोड यांनी दिले। जिल्ह्यात बोगस बियाणे लिंकिंग साठेबाजीबाबत तक्रारी करण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करा। कक्षात तक्रारीसाठी पूर्ण वेळ सुरू राहतील असे दूरध्वनी मोबाईल क्रमांक व कर्मचाऱ्यांची चांगली टीम नेमा। ठिकठिकाणी तक्रार संपर्क क्रमांकाचे बोर्ड लावण्यात यावे। जिल्ह्यात कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होता कामा नये। जास्तीत जास्त अचानक भेटी द्या। तसेच कृषी विभागाच्या विविध उद्दिष्टांच्या अपूर्णतेबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। रेशीम शेतीचे 2019 एकरचे उद्दिष्ट असताना ते 675 एकर इतकेच साध्य झाले। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे उद्दिष्ट देखील अपूर्ण आहे। यापूर्वी किमान 1000 शेतकरी तुरी लागवड करतील असे नियोजन करा। सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे उद्दिष्ट देखील वाढवा। यासाठी बँकांना सूचना देऊन अधिक प्रस्ताव मंजूर होतील यासाठी प्रयत्न करा। कृषी विभागाच्या सर्वच योजनांचे उद्दिष्ट साध्य झाले पाहिजे असे पालकमंत्री म्हणाले। शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्यक्षिके प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जात असताना लोकप्रतिनिधींना बोलवा। जिल्ह्यात यावर्षी 31,000 शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे मृत पत्रिका देण्याचे नियोजन आहे। शेतकऱ्यांना पत्रिकेचे वितरण करताना लोकप्रतिनिधींना बोलवण्यासोबतच त्यांना माती परीक्षणाचे महत्त्व समजून सांगण्यासाठी कार्यक्रम घ्या। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे अर्थसहाय्य कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित राहणार नाही यासाठी दक्षता घेण्याची सूचनाही केल्या। यवतमाळ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा आहे, त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी किमान 10,000 हेक्टरवर फळबाग लावण्यात झाली पाहिजे। बांबू अतिशय चांगले पीक आहे। या पिकाचे क्षेत्र वाढवण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना उद्दिष्ट द्या। याबाबत स्वतंत्र बैठका लवकरच घेऊ। रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। तसेच गेल्या काही वर्षात अनेक शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी पैसे भरले होते। या शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्याचे शासनाने धोरण आणले। पूर्वी कनेक्शनसाठी भरलेले पैसे सौर पंपाच्या कनेक्शनमध्ये समाविष्ट करण्यात येणार होते, परंतु आता शासनाने पैसे परत करण्याचा निर्णय घेतलाय। जिल्ह्यात पैसे भरलेले असे 5,575 शेतकरी असून त्यांना साधारणतः 5 कोटीचा परतावा केला जाणार आहे। सदर परतावा थेट लाभांच्या हस्तांतरण पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या। तर जिल्ह्यात खरीपांचे 9,09,497 हेक्टरवर नियोजन करण्यात आले असून त्यात कापूस 4,91,000 हेक्टर, सोयाबीन 2,78,000 हेक्टर, तूर 1,30,000 हेक्टर व अन्य पिकांचा समावेश आहे। यासाठी जिल्ह्याला सोयाबीन वगळता 19,890 क्विंटल बियाण्याची गरज भासणार आहे। तर कापूस पिकाचे 24,56,000 पाकिटे तर सोयाबीनच्या एकूण 70,000 क्विंटल बियाण्याची गरज भासणार आहे। सर्व प्रकारचे एकूण 2,70,000 मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी मोठ्या प्रमाणावर राहणार असल्याच्या या बैठकीत स्पष्ट सांगण्यात आले। क्रांतिज्योती ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट नंदेश आंबाडकर यांची शेतकरी प्रश्नावर आज मुलाखत घेण्यात आली। या मुलाखतीत त्यांनी शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर आपले वक्तव्य केले आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन मुळे पाटील यांनी। नमस्कार, मी नितीन पाटील मुळे, अमरावती। सर्वत्र महाराष्ट्रात पावसाने कहर केलेला आहे। बऱ्याच ठिकाणी उन्हाळी मुंगाचं नुकसान झालेलं आहे। बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे घरावरचे छप्र उडून गेलेले आहेत। या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीही प्रश्न उचलायला तयार नाही। अशा वेळी आज आम्ही क्रांतिज्योती ब्रिगेड सामाजिक संघटना चे संचालक माननीय ॲडव्होकेट नंदेश्वरजी आंबाडकर सर हे राजकीय विचारवंत आहेत, सोबतच संघटनेचा गाळा अनुभव त्यांना आहे आणि विविध विषयावर ते आपले विचार मांडत असतात। क्रांतिज्योती ब्रिगेड सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेशचे माननीय ॲडव्होकेट नंदेश आंबाडकर सर यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत।
सर नमस्कार. नमस्कार सर, आजची जी राजकीय परिस्थिती आहे आणि आज जे सर्वत्र अति पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत. जसं की आज बऱ्याच ठिकाणी उन्हाळी मुंगाचं क्षेत्र जे होतं ते बऱ्याच ठिकाणी बुलढाणा साईड म्हणा की जर विचार केला तर मुंगाचं क्षेत्र हे परिपूर्ण नेस्तनाबूत झालेलं आहे. पण त्या संदर्भात कुठल्याही प्रकारे कुठल्याही राजकीय नेत्याचं त्यावर कमिटमेंट येत नाही आहे, त्यावर कोणी बोलायला तयार नाही. या संदर्भात आपलं काय मत? शेतकऱ्या संदर्भात आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारने आळीपाळीनं सत्ता भोगलेल्या सरकारने शेतकऱ्या संदर्भात कुठलीच ठोस भूमिका घेतली नाही. ही शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ही आजचीच अवस्था आहे असं म्हणता येणार. याला फार मोठा इतिहास आहे आणि खूप काही वर्षापासून देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासूनचा हा शेतकऱ्याच्या संदर्भात केलेला सत्ताधीशांनी चुरफाट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होते. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात. त्याचं कारणच असं आहे की एक तर निसर्ग कोपलेला आहे, वेळी अवेळी पाऊस येतो, पीक चांगलं भरदार असताना शेतकऱ्यांचा खूप निसर्गाचा कोप होतो, त्यामुळे पीक नष्ट होते. पाणी न आल्यामुळे पीक नष्ट होते, पाणी आल्यानं पीक नष्ट होते. अशा या अवस्थेमध्ये शेतकरी आपली वाटचाल करत असतो. पण त्याला संरक्षण देण्याचं, त्याला रक्षण करण्याचं, त्याचं शेताचं रक्षण करण्याचं काम सरकारकडून व्हायला पाहिजे. सरकारने उलट सरकार निवडणुकीच्या काळामध्ये सरकारच्या आश्वासनावर शेतकरी फिदा होऊन सरकारला, पक्षातल्या लोकांना, जे कोणी आता सत्ता चालवत होते त्या लोकांना मदत करतात आणि सत्ताधीश खूप आश्वासनं द्यायची. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी 100% कर्जमाफी करून त्याचा 7-12 पुरा करून अशा प्रकारचे आश्वासन देणं. बेरोजगारांना 15,000 रुपये आम्ही देऊ, अशा प्रकारची खूप मोठे आश्वासनं द्यायचे. त्यांच्या मोबदल्यात शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे मतं घ्यायचे, क्षमता भोगायची. असा एक कार्यक्रम मला असं वाटतं आता अलीकडच्या काळामध्ये खूप काही वर्षापासूनही म्हणता येईल ते चालू आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याला सरकारचं दुर्लक्ष आणि त्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या. सरकार फार गांभीर्याने घेत नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती निवडणुकीच्या पिरियडमध्ये व्हायला पाहिजे, 100% करणं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो मुद्दा निवडणुकीच्या पिरियडमध्ये घेतला की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ते आता ते बोलत नाही त्यावर. त्यामुळं शेतकरी आज फार दैनावस्थेमध्ये आहे. आता ते अशी भूमिका घेतली आहे सरकारने की पीक विमाच बंद करून टाक. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना जी चालू होती सरकारची योजना, शेतकऱ्यांना त्यापासून काही फायदा मिळत होता. मागील 2 वर्षापासून तर त्या पीक विमाचा पैसाच मिळाला नाही आणि आता पीक विमा योजना बंद करून टाकली. तेव्हा क्रांतिज्योती ब्रिगेड संघटना ही अशी भूमिका घेणार आहे की तो पीक विमा सुरू व्हावा आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या माध्यमातून मिळणारा तो त्याला लाभ आहे, तो लाभधारक आहे, त्याला त्याचा फायदा व्हावा यासाठी भूमिका घेऊन एक आंदोलन करण्याची वेळ आंदोलन करणार, आपण बाध्य करणार आहोत शेतकऱ्यांची सरकारपासून शेतकऱ्यांची सुरू करणार. आतापर्यंत माझं असं म्हणणं आहे संघटनेच्या माध्यमातून सरकारला की सरकार अतिशय बेवारसपणे, बेजबाबदारपणे शेतकऱ्यांच्या पीकशी कुठंही त्याच्या हिताचा विचार न करता वाटचाल करत आहे. त्याच्या शेतकऱ्यांच्या बियाला, शेतकऱ्यांच्या मालाला किंवा खताचे पैसे वाढले, बियाण्याचे पैसे वाढले, त्यावर सरकार एकही शब्द बोलत. अशी अवस्था आहे. जी आता पीक विमा, आपण गाडीचा विमा काढतो, आपण आपला स्वतःचा इन्शुरन्स काढतो, यामध्ये कुठल्याही प्रकारची जी नियमावली आहे ती नियमावली आड येते. परंतु पीक विमामध्ये बऱ्याच काही नियमावली आहे. तर जे काही पीक विम्याचं नुकसानकारक वाटलं की त्या तालुक्यामध्ये किती नुकसान झालं, किती शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आणि किती टक्के त्याचं नुकसान झालं याची आलेवारी काढली जाते आणि त्याच्यानंतर ते पीक विमा जाहीर केला जातो. आणि मागच्या वर्षी तर पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही. तर या संदर्भात आपल्याला काय, मला असं वाटतं की
नियमावली बनवण्याचं कामही सरकारी नोकरच करतात शासनाच्या माध्यमातून. शासन नोकर करून नियमावली बनवून घेतात आणि जास्तीत जास्त लोकांना फायदा कसा मिळणार नाही अशी नियमावली बनवतात. आता नियमावली बनवून बंधनं टाकण्यात, कंडिशन टाकण्यात, अटी टाकण्यात काहीच अर्थ नाही आहे. सर्वात शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून त्याला लाभ दिला पाहिजे या सरकारने. कारण हे सरकार जर शेतकऱ्यांचं आहे, हा महाराष्ट्र तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्यांचं हित जपणारं सरकार जर सत्ताधीश आहे असं जर सरकार म्हणत आहे तर मग त्या बंधनं टाकून त्याच्या विम्याचा त्याला लाभ मिळणार नाही अशी भूमिका सरकार काय घेते. त्याचबरोबर आता जर शेतकऱ्याच्या बाबतीत एकच प्रश्न नाही, पीक विमा म्हणा किंवा शेतकरी आत्महत्या म्हणा, पिकाचे नुकसान झालेले म्हणा, या असे एकमेव असे उदाहरण नाही. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना सर्व भारतात समृद्धी महामार्ग ही विकसित होत आहे, पण मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न मात्र अद्यापही रडखडीत आहे. त्यावर काय माझं स्पष्ट मत आहे, सरकारला शेतकऱ्याच्या संदर्भात कुठलीच भूमिका घ्यायची नाही. आज महाराष्ट्रामध्ये ज्या भूमिकेवर, ज्या शेतकऱ्या संदर्भात बोलायला पाहिजे त्यावर सरकार बोलत नाही. उलट समृद्धी योजनेच्या माध्यमातून, नवीन नवीन महामार्ग घोषणा करण्याच्या माध्यमातून सरकार कोट्यावधी रुपये खर्च करतात. एवढा मोठा कोट्यावधी रुपये खर्च करून महामार्गाची स्थापना करणं, त्याच्यापेक्षा काहीतरी शेतकऱ्याच्या संदर्भात भूमिका घेतली, त्याची गरज नसताना त्यावर खर्च करताय. शेतकऱ्याच्या आत्महत्या होऊन त्याच्या कुटुंबाची राखरापोळी होऊन राहिली याच्यावर सरकार लक्ष देत नाही. आज काय गरज आहे? सध्या जर समजा आपले स्थानिक प्रश्न जर सुटत नाही आहे, आपल्या म्हणजे खास गरजा जर सुटत नाही आहे, अन्न वस्त्र निवाऱ्याच्या गरजा सुटत नाही आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या एक चिंतेचा विषय आहे, त्याच्यात मालाला भाव नाही, हा जास्त महत्वाचा प्रश्न वाटतो. महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे महामार्ग काढून लाखो करोडो रुपये त्यावर उधळून काहीतरी मालाला भाव दिला गेला असता, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सुटला असता, कर्जमुक्ती करून ते जास्त भेटत राहिलं, पण सरकार त्यावर लक्ष देत नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भात योजना खूप राबवण्याचा आव महाराष्ट्राच्या सरकारकडून होतो आहे, परंतु प्रत्यक्षात त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही, हे दुःख आहे. कुंपण योजना आहे, त्या संदर्भात तो फंडच शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. ते शासनाच्या अधिकाऱ्यापर्यंत ती योजना फंड्याबद्दल पडलेली असेल, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जर लाभ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आता आमची सरकारला मागणी आहे की जो इतिहास त्या महादेवन या दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी दाखवलेला आहे तो लोकांसमोर आला आहे, पण तेवढ्याने काही फार समाधान झालेलं नाही आहे. छोटे सीन आले आहेत, जरा काही हरकत नाही, तो इतिहास लोकांसमोर. पण आता कसं आहे की या महाराष्ट्र सरकारने त्या चित्रपटाला टॅक्स फ्री करावं, पण जेणेकरून तो टॅक्स फ्री जर झाला तर सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल आणि लोक मोठ्या प्रमाणात तो चित्रपट पाहतील आणि एक सामाजिक परिवर्तनाची लढाई महात्मा फुले कसे लढले त्याचं एक जिवंत चित्रण लोकांच्या नजरेसमोर येऊ शकते आणि एक समाज परिवर्तनाच्या कामाला एक मोठ्या प्रमाणात एक वेगळी कलाटणी मिळू शकते. म्हणून महाराष्ट्र सरकारला आमची अशी विनंती आहे संघटनेच्या माध्यमातून की महात्मा फुलेचा चित्रपट हा टॅक्स फ्री करावा. क्रांतिज्योती ब्रिगेड सामाजिक संघटनेचे संचालक आणि या संदर्भात जर विचार केला तर आज आपल्यासोबत शेतकरी विषयाच्या संदर्भात तसेच फुले चित्रपटाच्या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत चर्चा केली. निश्चितच यापुढे शेतकरी नेते म्हणून नंदेश अंबाळकर यांच्याकडे आपण बघू शकतो आणि निश्चितच काहीतरी शेतकऱ्यांच्यासाठी ते काही करतील अशी आशा या ठिकाणी आपण करूया. मी न्यूज मराठीसाठी नितीन पाटील मुळे, न्यूज मराठी, अमरावती. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.